तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आत्ता उठून मस्त फ्रेश झालेलो आहेत आणि आपल्याला आता पुढच्या प्रवासासाठी निघायचं आहे थोड्या वेळात. आपण इथून जेवण करून जाणार आहे. आपण इथून 10:30 ते 11पर्यंत इथून निघणार आहे. तोपर्यंत आराम करणार आहे आणि आपल्याला पुढं जायचं आहे. गोगा म्हणून एक तिथं गाव आहे, आपल्याला तिथं जायचं आहे आणि आपल्याला तिथून डेमो करायला चालू करायचं आहे उद्यापासून. तिथून आपल्याला न्यू बाहुबलीचे पूर्ण जेवढे प्रोडक्ट आहे तेवढे आपल्याला पूर्ण डेमो द्यायचे, म्हणून आपण आता उद्यापासून चालू करणार डेमो देण्यासाठी. तर तिथं एक आपली संस्था आहे, त्यांना आपल्याला डेमो द्यायचे. मग ते आपल्यासाठी डीलरशिप बघणारे, म्हणजे डीलर बघणारे. त्यामुळे आपण आलेलो आहे महाराष्ट्रावरून डायरेक्ट गुजरातला. तर मित्रांनो, आपण आत्ता फ्रेश झालेलो आहेत आणि आता आपण जेवण करून थोड्या वेळात निघणार आहे जाण्यासाठी. मित्रांनो, आपल्या आता हॉटेलच्या रूममध्ये जेवण आलेलं आहे. आपण आज मागितली पंजाबी थाळी आणि आपण लगेच जेवण करून घेणार आहे, निघणार आहे पुढच्या प्रवासासाठी. तर मित्रांनो, आपण आता जेवण करून निघालोय पुढच्या प्रवासासाठी आणि आपण बॅग आणली खाली. गणेश सर लगेच येत आहे. आपण रात्री इथं गाडी पार्क केली होती, आता तिथंच आहे गाडी. आपण आता लगेच जाणार आहे पुढं. आता आपण चेकआउट केलंय, सर येत आहे लगेच. आता आपण सगळ्यात पहिलं तर गाडीमध्ये बॅग ठेवून घेणार आहे आणि गाडी आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे. सर येत आहे तोपर्यंत. या गाडीमध्ये आलतो आपण काल. आता तर मित्रांनो, पुढचा प्रवास हा खूप मस्त असणार आहे, कारण आपण इथून तिथून फक्त समुद्र किनाऱ्यावर जाणार आहे. तुम्हाला मी पूर्ण बीच दाखवतो, त्यामुळे आपले ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि कालचा ब्लॉग पडला असेल तो पण लगेच जाऊन बघा. तर मित्रांनो, आपण आता हॉटेलवर निघालो आहेत आणि तिथून डायरेक्ट पोहोचले पंपावरती. आपल्याला सगळ्यात पहिलं डिझेल भरून घ्यायचे आणि आपल्याला पेट्रोल पण भरायचं आहे. आपलं जे इंजिन ते पेट्रोलवर चालतं, त्यामुळे आपण हॉटेलमध्ये पेट्रोल पण भरणार आहे लगेच. आणि आता सर गेले खाली उतरायला. पंपवर आहे आपण सध्या. आता डिझेल टाकून घ्यायचे मित्रांनो आपल्याला आणि निघायचे. आपण 2 ते 3 वाजेपर्यंत तिथं पोहोचणार आहे. आपले जेवण झाल्यामुळे आपल्याला कुठं थांबायची अडचण नाही. आता आपण डायरेक्ट तिथंच जाणार आहे. मित्रांनो, आपण आता डिझेल टाकून निघालो आहेत आणि आपण आता लागलो आहे अहमदाबाद ते भावनगर एक्सप्रेसला. आणि आपण आता ते एक्सप्रेसवर आहे आणि हे जे साईडला दिसतंय मित्रांनो, पूर्ण समुद्र आहे, पण पाणी नसल्यामुळे ते आपल्याला कोल्ड दिसतंय. आपण आता याकडे जातो. जर पाणी असतं दिसलं असतं आपल्याला, तरी पण काही ठिकाणी पाणी. आता हे बघा, या ठिकाणी पूर्ण पाणी आहे. आता पूर्ण समुद्रचे आपल्याला मित्रांनो पुढं मिठाच्या शेती पण लागणार आहे. तुम्ही फक्त बघत राहा शेवटपर्यंत, मी दाखवत राहतो तुम्हाला. आपण आता निघालो आहे जाण्यासाठी. आपल्याला जेवण काही करायचं नाही, कारण आपण हॉटेलवरून जेवण करून आलो होतो. आणि हा एक्सप्रेस पूर्ण समृद्धी महामार्गासारखा आहे, तेवढंच आहेत आणि एकदम प्रॉपर असं बनवलेलं आहे. आपण आता जातो आहे आणि मित्रांनो हे बघा, पूर्ण एकदम कोल्ड झालेलं आहे. तिकडं आपल्याला उंट दिसते जाता जाता. म्हणजे राजस्थानमध्ये जेवढे उंट नाही बघितले तेवढे मी इथं बघितले आहे. पूर्ण ग्रुप होता उंटांचा. आणि आपण आता इथून पुढे जातोय. आणि मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो आता मिठाची शेती. तर मित्रांनो, ही आहे पूर्ण मिठाची शेती. जे पाण्यासारखं दिसते त्यामध्ये एकदम पाणी भरलेलं आहे. तुम्ही जर खरं बघितलं असतं माझ्या जागेवर येऊन तरी ना, तर एवढी घाण पाणी इथे, एकदम वास येतो त्या पाण्याचा. त्या पाण्यापासून मीठ तयार होतं. एकदम घाण पाणी इथे, म्हणजे बघल्यावर असं वाटतं की याचं मीठ तयार होतं असं. एवढं घाण पाणी होतं आणि पूर्ण मिठाचं इथे. पूर्ण मीठ आहे. काही ठिकाणी आता भरून पण ठेवलं आहे बघा. हे पुढाला जे छोटे छोटे डोंगर दिसतंय पूर्ण मिठाचे. जे एवढं घाण पाण्यापासून बनतं मीठ, मी हे पहिली वेळेस बघितलं आहे. इथं पूर्ण जेवढं पण दिसतंय पूर्ण मिठाची शेती. आता हे जे मोठं बनवलेलं आहे, एकर एकरमध्ये पूर्ण पाणी साठवून ठेवते. आणि ते थोडं सळल्यानंतर त्याचं पूर्ण जेव्हा पाणी आटून जातं त्यानंतर ते मीठ तयार होतं. आता इथं पूर्ण तेच होतं आणि आपण आता ते बघत जातोय. पण मित्रांनो, खरं जरी एकदा तुम्ही जर बघितलं तर मीठ कसं बनतंय तुम्हाला खा पण वाटणार नाही. एवढं घाण पाण्यापासून मीठ बनतंय. पूर्ण घाण पाणी होतं ते. आपण आता तिथून पुढे निघतो, म्हणजे इथं पूर्ण शेताच्या मिठाच्या. आणि मित्रांनो, आपल्याला समुद्राकडेला पण जायचं आहे बीचवरती. आपण आता पहिलं तर आपलं जे पूर्ण जे काम आहे ते पूर्ण काम करून घेणार, त्यानंतर आपण बीचवर पण जाणार आहे. आपण आता पोचूया थोड्या वेळात. आता थोडं बाकी होतं आपलं, 50 किलोमीटर बाकी आहे. आपण आता जाणार आहे थोड्या वेळातच. आता इथं आपल्याला मिठाच्या शेत्या अजून पण नाही संपल्या. म्हणजे आपण 15 किलोमीटरपासून फक्त मिठाच्या शेती चालू आहे. इथं तर पूर्ण मोठे मोठे डोंगर भरलेले आहेत आणि हे पूर्ण खडा मीठ आहे. याला नंतर रिप्लेस केलं जातं कंपनीमध्ये नेऊन. आणि आपल्याला भावनगरच्या पुढं मुक्काम करायचं आहे, म्हणून आपण आता तिथून निघालो आहे. आता थोड्या वेळात पोहोचणार आहे आपण. मित्रांनो, आपण आता भावनगरच्या पुढं आलेलो आहेत आणि आपण लगेच आलेलं रूम करून घेतली. आपल्याला एकदम मस्त रूम भेटली हायवेलाच. आणि इथून पुढंच आपल्याला जायचं आहे म्हणून आपण हायवेलाच रूम करून घेतली. तर मित्रांनो, ही आहे आपली रूम. तर मित्रांनो, आपण पोहोचले आता रूमवरती. आपण भावनगरच्या थोडं पुढं आलेलं आहे आणि आपल्याला उद्यापासून डेमो द्यायला चालू करायचे, म्हणून आपण आता आरामात करणार आहे. आणि आपण लवकर रूम केली आहे. आता वाजले मित्रांनो 4:30 आणि आपण लगेच रूम करून घेतली.
आणि सकाळी 9:30च्या आसपास आपल्याला उठून जायचं आहे परत. आता आपलं उद्या मग काम चालू होणार आहे. 3 दिवस आपल्याला डेमो द्यायचे आणि आपण आत्ता पोहोचलोय जस्टमध्ये आणि लगेच रूम करून घेतली. एकदम मस्त अशी रूम भेटलेली आहे आपल्याला आणि हायवे पण जवळ आहे. एकदम मस्त हायवे इथून दिसतोय. हायवेवरच आहे आपण. तर मित्रांनो आता आपण थोडा आराम करूया. आपण लवकर जेवण केलं म्हणून आपल्याला भूक नाही. आपण चहा पिण्यासाठी जाऊ जमलं तर. मित्रांनो आपण गेलो होतो आता कोण आणण्यासाठी. आपण आता थोडं थंड खाणार आहे. आपल्याला गरम पाहिजे चहा. आपण सर म्हणले काहीतरी थंड आणलो. आपण थंड आणायला गेलो होतो. आता जातोय रूमवरच. मित्रांनो आपण जेवण करण्यासाठी खाली आलो होतो हॉटेलच्या. आपल्या जे रूम आहे त्या रूमच्या खालीच हॉटेल आहे आणि आम्ही आता जेवण करून बसले. गणेश सरचं पण जेवण झालेलं आहे. आपण बसलो आता हॉटेलच्या खाली. तर आपण या हॉटेलला आहे. आपली गाडी पण इथं पार्क केलेली आहे. मित्रांनो तर आपल्याला उद्या सकाळी जायचं आहे. आपल्याला सगळ्यात पहिलं तर आपण मशीन पूर्ण असेंबल करणार सकाळी लवकर उठून. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.